सर्वत्र पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासन नागरिकांना प्रोत्साहन देत असते. मात्र गेल्या 4 वर्षापूर्वी कोल्हापुरातील एका गृहस्थाने एका संकल्पनेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करायचा विचार कोल्हापूरकरांच्या मनात रुजवला आहे. कोल्हापुरातील सतीश पाटील यांनी बीजांकुर गणेश असा एक उपक्रम साधारण 4 वर्षापूर्वी सुरू केला होता. या उपक्रमातून गणेश मूर्तीमधून पर्यावरण संवर्धनाचे काम ते करत आहेत. प्रत्येक गणेश मूर्तीच्या मुकुटाच्या ठिकाणी मागच्या बाजूला 5 वेलवर्गीय भाज्यांच्या बिया ते मातीमध्ये पेरतात. त्या गणेश मूर्ती घरातच विसर्ग केल्यानंतर ती माती एका कुंडीत ठेवल्यास त्यातून आपल्याला घरगुती वापरासाठी भाज्यांचा वेल उगवतो. नमस्कार, माझं नाव सतीश पाटील. 4 वर्षापूर्वी आम्ही बीजांकुर गणेशा या नावानं एक गणेश मूर्ती, मातीतील गणपती, प्रदूषण टाळण्याकरता आम्ही ही संकल्पना हे केली. माझे 2 कुंभार आहेत, मंगेश कुंभार आणि अर्चना कुंभार. हे दोघं ह्या मूर्त्या बनवतात मातीपासून. शाडू मातीतील मूर्त्या आहेत. ह्यामध्ये बियाचं रोपण केलं जातं. पाठीमधील बाजू आम्ही 5 बिया, वेलवर्गीय भाज्यांच्या बिया त्यामध्ये घालतो, जेणेकरून घरी विसर्जन केल्यानंतर मूर्ती त्यातून बिया उगवतात वेलभाज्याच्या. म्हणजे तुम्हाला त्या घरी जर विसर्जन गणपती तुम्ही केला तर त्याच्यापासून वेलवर्गाच्या भाज्या, कारल्याची, दोडका, दुधी भोपळा अशा वेलवर्गाच्या भाज्याच्या आम्ही बिया त्यामध्ये घातलेल्या आहेत. त्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की लोकांनी प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती न घेता प्रदूषणमुक्त गणपती आपल्या घरी बसवावा या उद्देशानं आम्ही ह्या स्टॉल 100 मूर्त्या आम्ही करतो दरवर्षी आणि त्या लोकांना देतो. लोकांचं त्या पाठीमागचा ओघ वाढायला आलेला आहे की बाबा आपण प्रदूषणमुक्त मूर्त्या बसवाव्या घरी. आपण एवढं गणपतीचं श्रद्धा भावनेनं या मूर्त्या बसवतो, त्याचं विघटन पण चांगल्या पद्धतीनं आपल्या समोर व्हावं हा एक उद्देश आम्ही ठेवून ह्या मूर्त्या आम्ही बनवलेल्या आहेत. या मूर्त्यांच्या किमती 1000 रुपयापासून आहेत. 1000 पासून 2500 पर्यंत आहेत. 1 फुटापासून 1.5 ते 2 फुटापर्यंत ह्या मूर्त्या आमच्याकडे उपलब्ध आहेत. तर लोकांनी ह्या मूर्त्या घ्याव्या आणि प्रदूषण टाळावं हा ह्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आमचा.